तीन षटकांचा सामना असेल दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहतोय। एका बाजूने श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डी तर एका बाजूने गजापूर 11 गजापूर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। राजू रणवरे आणि विकास रणवरे जोडी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं गेलं तर एका अष्टपैलू खेळाडू ज्या खेळाडूने नक्कीच प्रभावित केलंय नाव आहे सागर कोटकर। वेगवान गोलंदाजी मात्र दिशा पाहावी लागेल। पहिला चेंडू आला वाईट। एक अवांतर धावसंख्येने धावसंख्येचं खातं उघडतंय। धावसंख्या लागले धावफलकावर 1। नो चेंडू घोषित केला गेला। पहिला वाईट त्यानंतर मात्र नो। पुन्हा एकदा काय घडतंय काय बिघडतंय पाऊस नक्कीच या ठिकाणी यावेळेस मॅच लिडिंग एज थर्ड स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल जातोय। एक धावा अर्जित केली गेली। कमालीची गोलंदाजी वेगवान गोलंदाज आपण पाहिलं गेलं तर अंडर-23 चा हा उभरता सितारा रायझिंग स्टार नक्कीच कमबॅक करण्यासाठी देखील जाणला जातो। यावेळी सबमरीन डिलिव्हरी वाईड घोषित केलाय पंचांनी। ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। क्या बात है क्या बात है। ज्या फलंदाजाच्या नावावर कित्येक बेस्ट बॅट्समन मालिकावीरचे पुरस्कार आहेत त्या फलंदाजाला मात्र थांबवून ठेवलंय रोखून ठेवलंय खेळपट्टीवर। नाव आहे सागर कोटकर। कमालीची गोलंदाजी आतापर्यंत या गोलंदाजाने केली। क्या बात है स्विंग आणि मिस। पंचांकडे अपेल पंच आपले निर्णयावर असतं। डॉट बॉल पुन्हा एकदा काउंट केला जातोय। कौतुक करावं लागेल गोलंदाज सागर याचं। दोन्ही खेळाडूंना या ठिकाणी स्तब्ध उभं केलंय खेळपट्टीवर। कमी गतीचा चेंडू यावेळेस चांगला फटका। जास्तीचा वेळ घेऊ शकत नाहीये जास्त वेळ थांबू शकत नाहीये। विकास रणवरेच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार स्ट्रोक आयन अँड सम षटकार।
पहिले वाईट 2 नो नंतर 1 आला नंतर डॉट आला नंतर वाईट आला नंतर डॉट आला परत 1 आला नंतर डॉट आला आणि आता 6 षटक संपतोय पंच. सिंगल आली नंतर विकासाने षटकार मारला मग तेच सांगतोय राजूदाने एक सिंगल मारले ना इथे लागून पाठीमागे कसा गेला एकच रन आली राजूदाने एक काढली की अरे राजूदा पहिले नो बॉल नंतर 1 बॉल खेळला नंतर मग वाईट काढला परत राजूदाकडे स्ट्राईक होती नंतर मग राजूदा सिंगल काढून गेला ना स्ट्रायकिंग एंडला विकासदा गेला विकासाच्या वॉटवरून आला ना और षटक संपतंय. 14 धावा धावफलकावर लागतायत. षटक संपतंय. दुसरं षटक या ठिकाणी नक्कीच आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर अविनाश ज्या गोलंदाजाने प्रभावित केलंय मागच्या सामन्यामध्ये 6 चेंडू 10 धावा डिफेंड केला तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. या वेदिकेला ऑन साइडला सिंगल येते 1 धाव मिळते. यावेळेस फटका चांगला आहे. अंतर देखील गाठलं जाईल का इथे मात्र अंतर गाठलेलं नाहीये. 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 2 धावा मिळतील या चेंडूवर. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र 2च धावेवर समाधान मानावं लागेल. नेक्स्ट बॉल अविनाश पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू इथे मात्र फुल टोल वसूल केलाय. विकास रनौरेच्या बॅट मधून आणखी एक दिमागदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय. तब्बल 23 या धावसंख्येवर 23 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स. श्री डोंदाई स्पोर्ट्स अंबाडे संघ यावेळी देखील कमालीचा फटका अगदी क्या बात आहे. काय स्टॉप आहे. यालाच म्हणतात अष्टपैलू कामगिरी. खेळाडूच्या माध्यमातून फलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजीच्या माध्यमातून आणि क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून देखील सागर कुठेही कमी पडत नाहीये. नाव आहे सागर कोटकर मॅन फ्रॉम गजापूर. गजापूर संघाचा रायझिंग स्टार
आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र विकेटचा देखील पतन होत आहे. विकास रणवरे बॅक टू डग आउट. सूरज कद निकम इनॅट नंबर 3 वर आपल्याला दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच पंचांना देखील विनंती असेल सामना थोडासा थांबण्याला गती द्यायची आहे. यावेळेस मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज देत आहेत. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तो तब्बल 26 या धावसंख्येवर. 26 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. चला गजापूर 11 संघ जास्तीचा वेळ घेऊ नका. टीम मीटिंग नकोय कारण बॅड लाईटला सामोरं जावं लागणार नाही याची दक्षता देखील आपण घ्यायची आहे. शुभम गोलंदाजी मार्कवर शेवटच्या आणि अंतिम निर्णायक षटकामध्ये कारण 26 धावा धावफलकावर लागल्या आहेत. 10 ते 15 धावा या षटकामध्ये जर आल्या एक सन्मानजनक स्कोअर नक्कीच उभा करेल अंबर्डे संघ. यावेळेस फटका चांगला आहे अगदी समोरच्या दिशेने लॉंग ऑफ लॉंगच्या मधून चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. राजू रणवरच्या बॅट मधून आला एक दर्जेदार स्ट्रोक. हाय हँडसम षटकार. यावेळेस नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय. थ्रो खराब पाहायला मिळाला. 3 धावा मिळाल्यात या चेंडूवर. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावेत रूपांतर केलंय. सुंदर आणि बिटवीन द विकेट देखील आपल्याला पाहायला मिळालं. ओव्हर थ्रोची 1 धाव. देखील मोठा फटका खेळण्याची संधी होती. त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. सूरज निकम याला 1 धाव अर्जित केली गेली आहे. नाही रे बाबा बॉल सापडला नाही तर हात वर करायचा. पळायच्या पळून तेवढ्या रन जोपर्यंत हात वरती करत नाही तो जेवढा पळून वरती केलेला म्हणून बोललो. हात वरती केला तर एकच रन आहे ना. त्याला बॉल सापडला नाही म्हणून हात वरती केली. आडव्या बॅटने हा फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. 1 धाव अर्जित केले गेले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि इथे मात्र मैदाना अभावी खराब थ्रो आणि तितकाच खराब बॅकअप देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 3 धावा मिळतात चेंडूवर. 3 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तो तब्बल 39 या धावसंख्येवर. 39 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. विनंती असेल बॅटची लिडिंग एज. यष्टीरक्षक कोणती चुकी करत नाही आहे.
सूरज बॅक टू डग आउट. धक्का क्रमांक दुसरा लागतोय तो श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबाडी या संघाला 39 या धावसंख्येवर. मुंबई पोलीस आहे ना. 39 धावा धावफलकावर लागतायत. मुंबई पोलीस कार्यरत सचिन माने आपल्याला इनॅट नंबर 4 वर आपल्याला पाहायला मिळत आहेत स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस फटका चांगला आहे. आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार. चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. सचिनच्या बॅट मधून आला शेवटच्या चेंडूवर एका बिग हिट षटकार. 45 धावा धावफलकावर लागल्या. 46 धावांचं टार्गेट सेट केलं. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूने आरसीसी गवळेवाडी तर एका बाजूने एआरसीसी बुरुंबाळ संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आरसीसी गवळेवाडी आणि एआरसीसी बुरुंबाळ. चला स्पीड अप घ्या मित्रांनो. विनंती असेल अंबाडी संघ जास्तीचा वेळ आपण देखील घेऊ नका. लगेच आपण सुसज्ज आणि सुंदर क्षेत्ररक्षण देखील सजवून घ्यायचं आहे. चला बुरुंबाळ आणि गवळेवाडी दोन्ही संघाच्या संघनायकाला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूने आरसीसी गवळेवाडी आणि त्यांना फाईट करतील दोन एआरसीसी बुरुंबाळ संघ. एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. बुरुंबाळ संघाने नाणेफेक जिंकले. आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवायचा आहे. विद्यमान सामना आपण पाहतो. एका बाजूने अंबाडी संघ तर एका बाजूने गजापूर संघ. 45 धावांचा धावफलकावर लावल्या. 46 धावांचं टार्गेट सेट केलंय अंबाडी संघाने. गजापूर 11 गजापूर या संघासमोर आणि या 46 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी दोन सलामीचे फलंदाज. एका बाजूने आपण पाहिलं गेलं तर विक्रांत कांबळे तर एका बाजूने एक युवा खेळाडू सागर कोटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान आपण टॉच कडे जाऊया. एआरसीसी बुरुंबाळ संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय आरसीसी गवळेवाडी संघाला. याची नक्की नोंद घ्यायची आहे आरसीसी गवळेवाडी संघाने. जाऊया मैदानाच्या दिशेने. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलोर आयोजित माऊली स्पोर्ट्स आयोजित अनिल पाटील बाई चषक 2025 पर्व दुसरं आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पहिला चेंडू
गोलंदाजी मार्क वर आपण पाहिलं गेलं तर राजू रणवरे एक्स्ट्रीम स्पोर्ट सर्वा प्रोप्रायटर आणि PMPL अर्थात 2.0 मध्ये पहिली मेडन ओव्हर ज्याच्या नावावर राहिले असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये नाव आहे राजू रणवरे. पहिला चेंडूवर सिंगल आले. एका धावेने धावफलकावर श्री गणेश होतोय. दरम्यान काय घडतंय? फंबल पाहायला मिळत आहेत. दुसरी धाव देखील पूर्ण केली. सुंदर आणि मिडियम द विकेट. यावेळेस वेगवान गोलंदाजी, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. कौतुक करावं लागेल का खेळाडू या खेळाडूच्या नावावर PMPL मध्ये अर्थातच पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये पहिली मेडन ओव्हर ज्याच्या नावावर आली का राहिली हे दाखवून देतोय या ठिकाणी राजू रणवरे या षटकामध्ये. यावेळेस फटका चांगला कडक बॅट मधून आला स्वीट साऊंड. चेंडू जातोय आउट ऑफ द ग्राउंड. हा आलाय दर्जेदार षटकार. यावेळेस मात्र कम बॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज राजू. डॉट आलाय चेंडू. धावफलकावर धावा मात्र 10 लागले आहेत. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. एक धाव अर्जित केले. दुसऱ्या धावेसाठी थांबवलं गेलंय. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय. धावफलकावर धावा लागलेत 11. डबल डिजिट मध्ये डबल 1. 12 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज. अकरा धावा धावफलकावर लागतायत. अजूनही 12 चेंडू आणि तब्बल 35 धाव्यांची आवश्यकता आहे. 17.5च्या सरासरीने इथे मात्र धावा बनवाव्या लागतील विक्रांत आणि सागर याला. पहिला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. झेल ड्रॉप होतोय. एक धाव तर अर्जित केलीये. एका धावेवर समाधान मानावं गेलं. नंतर सिंगल आले. यावेळेस क्या बात है. छोटा पॅकेट बडा धमाका. मोठा आणि लांबच लांब षटकार आपण पाहतोय. सागर कोटकरच्या बॅट मधून हा आलेला बिग हिट षटकार. दहा चेंडू आणि 28 धाव्यांची आवश्यकता. क्या बात है. छोटा पॅकेट बडा धमाका करतोय सागर कोटकर आपल्या बॅट मधून. यावेळेस मात्र वाईड आलाय. दिशा पाहावी लागेल. लाईन पाहावी लागेल. सचिन याला पुन्हा टाकावा लागेल चेंडू.
यावेळेस चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू होता, एकदा वर्जित केली गेली आहे. एकरेच नक्कीच समाधान मानावं लागेल. 9 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. क्या बात आहे. पुन्हा एकदा यावेळेस मात्र विक्रांत कांबळेच्या बॅट मधून आलाय लाजवाब फटका. षटकार आठ चेंडू आणि 20 धावांची गरज. या 2 फटक्याने मात्र ऊर्जा निर्माण केली आहे डगआउट मध्ये कोगजापूर 11 संघाच्या. परत एकदा पुन्हा एकदा आला 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 आणि गेला देखील सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी हा आला बिग षटकार. क्या बात आहे. कमालीची फटकेबाजी गोलंदाजाच्या मनावर या ठिकाणी नक्कीच अधिराज्य गाजवलंय. यावेळेस देखील क्या बात आहे. अगदी लोअर फुलटॉस चेंडू. इथे मात्र कोणती चुकी करत नाहीये खेळाडू. विकेटचं होतोय पतन. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो गजापूर 11 संघाला. विक्रांत बॅक टू डगआउट. शेवटचा आणि अंतिम षटक, निर्णायक षटक. आणि निर्णायक षटकामध्ये आपण पाहणार आहोत गोलंदाजी मार्कवर सूरज निकम यांना. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, विनंती असेल. क्या बात है. कव्वालीचा फटका. कडक. गरुडा एवढं उंच जाता येत नाही म्हणून चिमणी कधी उडणं सोडत नाहीये. स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. हा विश्वास ठेवलाय सागरने स्वतःच्या मनगटावर, स्वतःच्या पंखावर. कव्वालीची फटकेबाजी यावेळी आपल्याला पाहायला मिळते. सागर कोटकरच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर आलाय एक दर्जेदार स्ट्रोक. हाय हँडसम बिग षटकार. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, विनंती असेल जास्तीचा वेळ घेऊ नका. विनंती आहे. 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे.
सागर कोटकर या खेळाडूने चर्चा रंगली, या खेळाडूने प्रभावित केलंय, कारण आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठल्याही गोष्टी अवघड नाही आहेत हे दाखवून दिलंय सागर कोटकर या फलंदाजाने. 5 चेंडूने 8 धावांची गरज. पुन्हा एकदा लोड फुलटॉस चेंडू, यावेळेस गॅप मध्ये चेंडू निघून चाललाय. इथे मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. क्या बात आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी 2 धावा नक्कीच वाचवल्या. चार चेंडू आणि 6 धावांची गरज. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, परफेक्ट यॉर्कर. 1 धाव तर अर्जित केली गेली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. तीन चेंडू 4 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना, पैसा वसूल सामना, रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. लोअर फुलटॉस चेंडू. इथे काय घडतंय, काय बिघडतंय? स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सागरची विकेट, महत्वाची विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. थोडासा ताळमेळ चुकला, लेकिन बॅटिंग आवडली असेल सागरची तर एकदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सागर कोटकर साठी. कमालीची बॅटिंग. नक्कीच स्वतःवर नाराज असेल, सामना फिनिश केला असता. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. नक्कीच पुन्हा एकदा सांगतोय, गवतामध्ये जर चेंडू अडकला दिसला नाही तर जोपर्यंत चेंडू भेटत नाही हात वर केला त्याला तर जितक्या धावा पळून काढता येतील तेवढ्याच दिल्या जातील. यावेळेस काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये? स्कोर लेवल सामना होत काय घडलाय, सामना काय रंगलाय. 1 चेंडू 1 धावेची गरज. क्या बात आहे, सामना रंगवलाय. कंपल्सरी चेसिंग, 1 धाव काढणं गरजेचं आहे, 1 धाव डिफेंड करणं देखील गरजेचं आहे. या स्पर्धेत आपलं स्थान जीवित ठेवायचं असेल तर 1 धावेवर, 1 धावेसाठी भरपूर महत्व आहे. ह्या 1 धावेचं महत्व ह्या दोन्ही संघाच्या खेळाडूंना विचारा काय असेल. ही 1 धाव. क्या बात आहे, कमालीचा फटका या ठिकाणी मात्र विजय संपन्न गजापूर 11 गजापूर संघ या सामन्याचा विजय संघ ठरला. हार्ड लक, बॅड लक. श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबार्डे संघ आपण देखील चांगली फाईट दिली, चांगला खेळ आपला देखील राहिला, पण या स्पर्धेत आपण सहभागी झाला ज्या खेळाडू रीतीने खेळात आपलं देखील विशेष